दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. अशी गुरूंची महती सांगणारा आजचा दिवस गुरुपौर्णिमा. या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील, ND चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने आपणा सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते. गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महर्षी व्यासांनी सर्व जगाला वेदाचे ज्ञान घडवून दिले. महर्षी व्यासांनी लिहिलेला ग्रंथ महाभारत, ज्या महाभारतातून वाचन केल्यानंतर आपल्याला व्यवहारशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारणशास्त्र, नीतिशास्त्र यासारख्या शास्त्रांचे आपल्याला ज्ञान अवगत होते. म्हणून भारताने आद्य गुरु म्हणून व्यासांची महती आपल्याला सांगितलेली आहे. गुरुपौर्णिमा ही आपण का साजरी करतो तर आपल्या जीवनात असलेले पहिले गुरु असतात, ती आई असते की ज्या आईने आपल्याला ह्या जगाची ओळख करून दिलेली असते. आई प्रत्येक ठिकाणी आपल्याला जन्म घातल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आई आपल्याला मार्गदर्शन करते. आई वडील याचप्रमाणे आपल्या जीवनात असलेले, आपले शालेय जीवनात असणारे शिक्षक हे देखील आपले गुरु असतात. आपल्याला प्रत्येक ठिकाणी कोणतेही संकट येऊ दे, कोणतीही समस्या येऊ दे, यावर आपल्याला चांगले मार्गदर्शन जे करत असतात किंवा योग्य मार्गदर्शन करणारे हे गुरु असतात. मग त्यामध्ये ते वयाने लहान असू देत किंवा वयाने मोठा असू देत, त्यांचे आपण मार्गदर्शन घेतल्यानंतर आपल्याला जे मार्गदर्शन करून आपल्याला जे यश मिळते त्या ठिकाणी ते आपले गुरु बनलेले असतात. मग त्यामध्ये एखादं व्यक्तिमत्व असेल, एखादा ग्रंथ असेल किंवा एखाद्या आपल्या जीवनात आलेला अनुभव असेल, हे देखील आपल्याला गुरुसारखे ठरवून जातात. म्हणून आजच्या या युगामध्ये गुरूंना आपल्या जीवनातले स्थान हे वेगळे असले पाहिजे. गुरूंच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल असणारी आत्मीयता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. प्राचीन काळापासून गुरु शिष्यांचे संबंध आपल्याला पाहायला मिळतात. तर गुरु शिष्य ज्यावेळी सामाजिक वर्णव्यवस्था होती, त्या काळामध्ये शिष्य हे गुरूंच्याकडे शिक्षण घेण्यासाठी जात होते. शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून द्यावी लागत असेल. तर त्या काळातील गुरु हे दक्षिणा न घेता त्यांनी दिलेल्या ज्ञान ज्यावेळी शिष्य आपल्या आत्मसात करत असत, त्या ज्ञानाचा उपयोग ते व्यवहारिक जगात करत असत, त्यावेळी त्यांना ती गुरुदक्षिणा मिळाली. अशा त्यावेळच्या परंपरा होत्या. त्या परंपरेला धरून आज देखील आपण गुरूंच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. गुरूंचे स्थान हे आपल्या जीवनात एक वेगळे स्थान बनवावे.